मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ थोडासा खास होणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे तुमचं कोणतंही लोन जे असेल ते तुम्ही इंटरेस्ट फ्री करू शकता. म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कोणत्याही लोनवरती 0% इंटरेस्ट कसा पे करू शकता, कसं लोन इंटरेस्ट फ्री करू शकता. ओके, सो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत अटेंड करा. सो मी इथे या ठिकाणी तुम्हाला पहिलं म्हणजे लोन किती प्रकारचे असतात, काय असतात, लोनचा कॅल्क्युलेटर काय असतो, सर्व गोष्टी दाखवणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला समजवण्यासाठी फक्त इथे HDFCचा लोन कॅल्क्युलेटर ओपन केलेला आहे. हे कोणताही ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते रिकमेंडेशन वगैरे समजू नका. ओके, फक्त तुम्हाला एक एज्युकेशनसाठी मी हे कॅल्क्युलेटर इथे ओपन केलेलं आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मला सांगा, लोन किती प्रकारचे असतात. एखादा व्यक्ती जे आहे ते बऱ्याच प्रकारचे लोन्स घेऊ शकतो किंवा विविध प्रकारचे लोन्स घेऊ शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टंट जे लोन जे बरीचशी लोकं घेत असतात, जे नेसेसरी असतं बऱ्याचशा लोकांना, ते असतं होम लोन. ओके, त्यानंतर तुम्ही कार लोन घेऊ शकता जर तुम्हाला कार वगैरे खरेदी करायची असेल. इवन तुम्हाला बाईक्स वगैरे खरेदीसाठी सुद्धा काही फायनान्स वगैरे अवेलेबल होतो. त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन भेटतं. ओके, त्यानंतर अजून बरेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. गोल्ड लोन असतील किंवा तुम्हाला काही EMIज वगैरे करायचे असतील कोणत्या गोष्टीसाठी, तर ते पण लोन्स जे ते ह्याच्यामध्ये येत असतात. बट काही इम्पॉर्टंट लोन असतात जसं की होम लोन आहे, कार लोन आहे, किंवा तुम्हाला कमर्शियल लोन करायचं असेल, कमर्शियल प्रॉपर्टीसाठी, शॉप्स वगैरे घेण्यासाठी, ऑफिस घेण्यासाठी, तर ते सुद्धा लोन्स तुम्ही करू शकता. म्हणजे बऱ्याच प्रकारचे लोन्स जे आहेत ते आपण घेऊ शकतो. बट हे लोन घेण्यामध्ये आपल्याला इंटरेस्टसुद्धा लागतो, बरोबर. आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो. मग तो होम लोनसाठी तुम्हाला 8% असेल किंवा पर्सनल लोनसाठी 10 ते 12% कितीही असू शकतो. बिझनेस लोनसाठी तो थोडासा जास्तसुद्धा असू शकतो. सो हे इंटरेस्ट फ्री कशाप्रकारे लोन्स आपण करून घेऊ शकतो किंवा आपण कोणती स्ट्रॅटजी वापरून हे लोन्स इंटरेस्ट फ्री करू शकतो हे आता आपण शिकूया. ओके, सो त्याआधी मी जे बऱ्याचशा लोकांकडे जे लोन घेतलं जातं, बरीचशी लोकं जे लोन घेतात होम लोन, आणि जे स्वस्त समजलं जातं बऱ्याचशा लोकांकडनं, त्याबद्दल थोडंसं इथे बघूया. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर आपण शिकून घेऊया. सो फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक 25 लाख रुपयाचं होम लोन कोणी घेतलं आणि एक समजा 30 वर्षासाठी हे होम लोन घेतलं. ओके, 30 इयर्ससाठी होम लोन घेतलं आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल 8.75. म्हणजे सध्या जे रेट ऑफ इंटरेस्ट हाय आहेत त्यानुसार आपण बघूया 8.75 त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल. सो जर 25 लाख रुपयाचं लोन असेल तर त्या व्यक्तीला, हे मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरनं दाखवतोय त्यामुळे हे एकदम इन्फॉर्मेशन खरी आहे असं तुम्ही समजू शकता. सो त्या व्यक्तीला ऑन ॲन ॲव्हरेज 19,600 रुपयाचा EMI पडेल. ओके, 19,600 रुपयाचा EMI त्याला दर महिना भरावा लागेल 30 वर्षासाठी. ओके, दर महिना भरावा लागेल 30 वर्षासाठी. तुम्ही कोणतंही लोन घ्या अशाच प्रकारे येणार. फक्त जर समजा तुमचं पर्सनल लोन असेल तर हा रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा 10%, 11% जाईल. बिझनेस लोन असेल तर तुम्हाला 12, 14, 16% पण जाऊ शकतो. किंवा तुमचं अजून कोणतं दुसरं लोन असेल, कमर्शियल लोन असेल तर 10 ते 11% पण जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट रेट असतो. मी तुम्हाला इथे लोएस्टमध्ये म्हणून होम लोनचं एक्झाम्पल घेतो आहे, कारण आय थिंक सगळीच लोक होम लोन जे आहे ते मोस्ट ऑफ द लोक घेत असतात. सो 19,600 रुपयाचा तुम्हाला EMI पडतो आहे. बट एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला ह्या टेबलवरती आणतो. हे आहे होम लोनचं टेबल. क्लिअर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रिॲलिटी समजेल की तुम्ही 25 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे. ओके, एका वर्षामध्ये, एक हे इयर वाईज आहे. ओके, इयर वाईज आहे. एका वर्षामध्ये तुम्ही 12 EMIज भरणार. ओके, 12 EMIज भरणार 19,600 रुपयाचे, म्हणजे इयरली तुम्ही 2,36,000 रुपये भरणार. ओके, म्हणजे इयरली तुम्ही 2,36,000 रुपये भरणार. बट त्यामध्ये 2,18,000 रुपये तुम्ही फक्त इंटरेस्ट भरलेला आहे. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट भरताय. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, ज्यांचे होम लोन चालू आहेत त्यांना सुद्धा. आणि केवळ तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटमधनं 17,900 रुपये चुकते केलेले आहेत. म्हणजे जो तुम्ही 2,36,000चा हप्ता भरला वर्षाला, त्यातला केवळ तुमची प्रिन्सिपल अमाऊंटमधनं कमी झालेली अमाऊंट आहे 17,900 रुपये. क्लिअर आहे. आता हे कशाला, कारण की हे स्ट्रक्चर आहे होम लोनचं. ओके, सो तरी पण म्हणजे एक वर्षानंतर समजा तुम्ही तुमचं होम लोन क्लोज करायला गेलात. समजा एक वर्षानंतर तुमच्याकडे बरेचसे पैसे आले आणि तुम्ही बोललात की बाबा मी 12 EMI भरले आहेत, आता मी बँकेत जातो आणि माझं लोन क्लोज करतो, किती रुपये राहिलेत बघतो. बट रिॲलिटी ही आहे की तुमचं केवळ 17,900 रुपयांचं प्रिन्सिपल अमाऊंट चुकती झालेली आहे. तुम्ही जर एक वर्षाने लोन फेडायला गेलात तर तुम्हाला 24,82,000 रुपये फेडावे लागतील. ओके, भले तुम्ही टोटल 2,36,000 भरलात, बट त्यापैकी 2,18,000 इंटरेस्ट होता. सो असं जसं जसं वर्ष तुमची पुढे जातात तसं तसं तुमचा हा इंटरेस्ट अमाऊंट थोडी थोडी कमी होत जाते आणि मेन तुमचं प्रिन्सिपल चुकतं व्हायला सुरुवात होते ह्या लोनच्या शेवटाला. ओके, लोन जसं शेवटाला जातं तसं तुमचं प्रिन्सिपल जास्त जायला लागतं. हे अशा प्रकारे स्ट्रक्चर का केलेलं आहे, कारण की तुम्ही तुमचं होम लोन
फटकन फेडू नाही असं नाही म्हणताय, बट तुम्ही फटकन जर फेडायला गेलं तर तुम्हाला जास्त फायदा होऊ नये म्हणून. ओके, इथे बघा, तुम्हाला सुरुवातीला तर फक्त इंटरेस्टच जास्त जातो आणि त्यानंतर सुद्धा तुमचं प्रिन्सिपल जायला सुरुवात होते. सो याचा अर्थ तुम्ही तर 30 वर्षासाठी लोन घेतलात तर तुम्हाला ते फटाफट क्लिअर करता येणार नाही, कारण की तुमचा इंटरेस्ट सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये जात असणार. सो इंटरेस्ट फेडायला तुमचे पैसे जात असणार. इवन तुम्ही ते 5 वर्ष बघितलं, समजा 5 वर्ष तुम्ही एक रेग्युलरली ई एम आय फेडलात, हप्ते फेडलात, तर 5 वर्षानंतर तुमची टोटल जे आहे, तुमचे बॅलन्स किती राहिलेला असेल, 23,92,000. याचा अर्थ काय की 5 वर्ष नियमित हप्ते फेडून सुद्धा तुमचे 25 लाखातले फक्त 1,08,000 रुपये चुकते झालेले आहेत. बाकी सगळं इंटरेस्ट बँकेने घेतलेलं आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी सेम स्ट्रक्चर असतं. सो ह्याच्यामुळे हे लोन जे असतात त्या लोनच्या ट्रॅपमध्ये बरीचशी लोक अडकतात. ओके, लोन बरीचशी लोक त्यामुळे लवकर फेडू शकत नाही किंवा त्याच्यामुळे त्यांच्यावरती बर्डन येतो. सो यामध्ये काय करायचं, हे लोन इंटरेस्ट फ्री कसं करायचं. तर यासाठी काय करायचं, हे लोन जर समजा तुम्हाला इंटरेस्ट फ्री करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुमचा 20,000चा हप्ता आहे. ओके, 20,000चा तुमचा हप्ता आहे आणि हा 20,000 रुपयाचा हप्ता भरून भरून तुम्ही जवळपास, मी आता इथे तुम्हाला खाली घेऊन जातो, इथे बघा, 30 वर्षामध्ये तुमचं लोन फेडलं जाणार 20,000 रुपयाच्या हप्त्याने. बट हेच जर तुम्हाला 20,000 रुपयाचा हप्ता जो आहे त्याचे केवळ 10% अमाऊंट, 20,000 रुपयाच्या हप्त्याच्या केवळ 10% अमाऊंट म्हणजे 2,000 रुपयाची एस आय पी सुरू करायची आहे या होम लोनसाठी स्पेशल. तुम्ही असं नका म्हणू की माझी ऑलरेडी एस आय पी आहे, बट ह्या लोन कव्हर करण्यासाठी स्पेशल 2,000 रुपयाची एस आय पी सुरू करावी लागणार. का? माझा हप्ता 20,000 आहे म्हणून. जर माझा हप्ता 50,000 असेल तर मला 5,000 रुपयाची एस आय पी सुरू करावी लागेल मिनिमम. समजा मी आता इथे तुम्हाला 2,000 रुपयाची एस आय पी सुरुवात करून दाखवतो. आता एक ऑब्वियस गोष्ट आहे, जर तुम्ही 20 वर्ष लोन फेडू शकता, 30 वर्ष लोन फेडू शकता, तर ऑब्वियसली तुम्हाला 30 वर्ष एस आय पी सुद्धा करावी लागणार आहे. मग तेव्हा तुम्ही असं नाही बोलू शकत मी 30 वर्ष काय एस आय पी करू. लोन तर तुम्ही फेडताय, सो तुम्हाला एस आय पी करावी लागेल. सो एक गोष्ट लक्षात घ्या, हीच 2,000 रुपयाची एस आय पी तुम्ही 30 वर्ष केलात, 12% जरी तुम्हाला रिटर्न्स भेटले, ओके, निफ्टीचे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत गेल्या काही वर्षातले 14%, मी केवळ इथे 12% पकडलेले आहेत. सो तरी तुमची अमाऊंट जी आहे तरी तुम्हाला 70 लाख रुपये तुमच्याकडे जमा होत आहेत. ओके, 70 लाख रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा जमा होतील. मग याचा अर्थ काय की जे तुम्ही हा लोनचा इंटरेस्ट फेडण्यामध्ये खर्च केले, ओके, लोनचा इंटरेस्ट फेडण्यामध्ये जे पैसे जे आहेत ते तुम्ही ओव्हरऑल खर्च केलेले आहेत. समजा 25 लाखाचं लोन आहे, सो या 25 लाखाच्या लोनवरती समजा तुम्ही एक अजून 25 लाख रुपये इंटरेस्ट भरला असेल, सो हे तुमचे आरामात कवर होतात, कारण की तुम्ही अराउंड एक 25 लाख रुपयाचा इंटरेस्ट जरी भरलेला असेल तरी तुम्ही इथे 70 लाख रुपये मिळवत आहात, म्हणजे 63 लाख रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला होतोय. काय स्ट्रॅटजी वापरली तुम्ही, केवळ तुमच्या होम लोनच्या 10% अमाऊंटची एस आय पी केली. मी असं नाही बोलत आहे की जेवढ्याचा होम लोनचा ई एम आय तेवढ्याची एस आय पी आहे, केवळ 10% अमाऊंटची. सो ही पॉवर आहे कंपाऊंडिंगमध्ये, की तुम्हाला इथे जरी भले 25 लाख रुपये एक्स्ट्रा इंटरेस्ट जात असेल आणि 25 लाख रुपये प्रिन्सिपल, तरीही तुम्हाला इथे 63 लाख रुपये अधिकचे बनत आहेत ही स्ट्रॅटजी वापरल्यामुळे. सो तुमचं लोन कोणतंही असो, तुम्हाला केवळ तुमच्या लोन ई एम आयच्या 10% अमाऊंटची एस आय पी करायची आहे, जी तुमचा जो इंटरेस्टमध्ये जी कॉस्ट जाते आहे ना ती तुम्हाला कवर करून देईल, त्याच्यापेक्षा इवन जास्तच कवर करून देईल, आणि केवळ 10% अमाऊंट तुम्हाला इथे लावायची आहे. आता प्रश्न असा पडतो की हे झालं होम लोनचं, मग बाकीच्या लोनचं का? आता होम लोन मी अशासाठी सांगितलं की होम लोन हे बऱ्याच जणांकडे असतं. सो बाकीचे जे लोन असतात, मग तुमचे कमर्शियल लोन असतील, पर्सनल लोन असतील, बिझनेस लोन्स असतील, जे लोन्स ज्या लोन्स तुमच्याकडे आहेत आणि ज्यांचा इंटरेस्ट रेट 12%पेक्षा कमी आहे त्यांनाच ही गोष्ट लागू होणार. समजा तुमच्याकडे एखादं होम लोन आहे किंवा तुमच्याकडे एखादं असं लोन आहे जे 15% इंटरेस्ट घेत आहे, जे 16% इंटरेस्ट घेत आहे, किंवा क्रेडिट कार्डचं कोणतं लोन आहे तुमच्यावरती, सो तिथे ही स्ट्रॅटर्जी यूज होणार नाही, कारण की आपण हे कॅल्क्युलेशनमध्ये म्युच्युअल फंडमध्ये 12%चे रिटर्न्स ॲज्युम केलेले आहेत. सो आपल्याला कोणताही लोनचा इंटरेस्ट ह्याच्यातनं कवर करायचा असेल तर त्या लोनचा इंटरेस्ट रेट 12%पेक्षा कमी पाहिजे. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तुमच्या ज्या लोनचा इंटरेस्ट रेट 12%पेक्षा कमी आहे त्याच ठिकाणी तुम्ही ही स्ट्रॅटजी वापरा. अदरवाईज तुम्ही तुमचं लोन फेडण्यावरती पहिली प्रायोरिटी द्या, त्यानंतर एस आय पी सुरू करा. जर तुमचा लोनचा इंटरेस्ट रेट 12पेक्षा कमी असेल तर निश्चितच तुम्ही ही स्ट्रॅटजी इझिली यूज करू शकता. आणि होम लोनचा इंटरेस्ट रेट 12पेक्षा कमीच असतो, सो त्यामुळे प्रत्येक होम लोनवरती ही स्ट्रॅटजी इझिली लागू होऊ शकते. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं कोणतंही लोन असेल ते इंटरेस्ट फ्री करून घेऊ शकता. तुमचा इंटरेस्ट दुसऱ्या ठिकाणाहून तुम्ही रिकवर करून आरामशीर घेऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीला तुमची सुरुवात करा. तुमचं जे पण लोन असेल त्याचा त्याचा जो ई एम आय असेल
त्या ई एम आयचे 10%ची अमाऊंट एस आय पी करा. जर तुम्ही तुमचं लोन फेडायला 25 वर्ष 20 वर्ष घालवू शकता, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्या 10% अमाऊंट एस आय पीला सुद्धा 20-25 जेवढा तुमचा टेन्युअर असेल लोनचा तेवढं नक्कीच दिली पाहिजे. ओके, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन आवडलेली असेल, माहिती आवडलेली असेल. मी होम लोनबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे याआधी. आपल्या चॅनलवरती तुम्ही थोडंसं खाली गेलात किंवा चॅनलवरती जाऊन होम लोन सर्च केलात, तर होम लोनवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे एकदम डीपमध्ये. तो नक्की तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ तुम्हाला हा इन्फॉर्मेशन आवडलेली असेल, व्हिडिओ आवडला असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती म्युच्युअल फंड रिलेटेड बरेच सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तेही नक्की बघून घ्या. आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.